मागच्या 2 महिन्यांपासून देशभरात चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे प्रयागराजमध्ये भरलेला महाकुंभ मेळा. महाकुंभ मेळ्याच्या धार्मिक महत्वामुळे महाकुंभात देशभरातूनच नाही तर जगभरातून वेगवेगळे लोक आले होते. महाकुंभ मेळा लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे तर चर्चेत राहिलाच, पण त्यासोबतच कधी महाकुंभ मेळ्यात झालेली चेंगराचेंगरी, आग लागणं, पाण्याचा रिपोर्ट याचीही चर्चा झाली. सोबतच महाकुंभ मेळ्यात आलेले नागासाधू, वेगवेगळे बाबा, महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेले लोक, अशा सगळ्यांमुळे महाकुंभ मेळा चर्चेत राहिला. पण यंदाच्या महाकुंभ मेळ्यात एका नावाची आणि एका व्यक्तीची जोरदार चर्चा झाली. ती व्यक्ती म्हणजे IIT बाबा. महाकुंभ मेळा संपेपर्यंत IIT बाबा कायमच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला. अध्यात्माचं ज्ञान आहे, शिकलेला आहे म्हणून त्याला बरंच आकर्षण मिळालं. महाकुंभ मेळा संपल्यानंतरही IIT बाबाची चर्चा सुरूच होती. त्याची विधानं बातम्यांचा विषय ठरत होती. पण IIT बाबाचा फुगा फुटला तो त्याने भारत पाकिस्तान मॅचच्या वेळी केलेल्या विधानानंतर. तसंच नुकतंच त्याने एका डिबेट शो मध्ये धर्मगुरूवर चिडून हल्ला केला असं म्हटलं जात आहे. तर IIT बाबा आपल्यावरच हल्ला झाल्याचं सांगतोय. पण हा IIT बाबा नेमका व्हायरल कसा झाला? भारत पाकिस्तानची मॅच असेल किंवा डिबेट शो, IIT बाबासोबत नेमकं काय घडतंय, त्याचा प्रसिद्धीचा फुगा नेमका कसा फुटला, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, तुम्ही बघताय ट्रेन ऑफ ब्रेन. अंगावर भगवी वस्त्र, गळ्यात कवड्यांच्या माळा, रुद्राक्षांच्या माळा, वाढलेले केस, असा एखाद्या साधूचा वेश असणारा व्यक्ती महाकुंभ मेळ्यात माध्यमांसाठी आकर्षणाचा मुद्दा ठरला. कारण हा बाबा कधी अध्यात्माबद्दल बोलायचा, कधी मोक्ष कसा मिळेल ते सांगायचा, तर कधी टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचा. क्वांटम फिजिक्स काय असतं हे सांगायचा. इंग्रजीत बोलणं ही त्याला जमायचं. अर्थात एखाद्या साधूकडून अध्यात्म, धर्म या विषयावर बोलणं ऐकलं तर आश्चर्य वाटत नाही. पण त्याच्या क्वांटम फिजिक्स या नानानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यामागचं कारण शोधल्यावर लक्षात आलं की हा बाबा साधा सुद्धा नसून त्यानं IIT बॉम्बे मधून एरोस्पेस इंजिनिअरिंग मधून BTech ची डिग्री घेतली. डिझाईन, मीडिया आणि फोटोग्राफी शिकला. कॅनडात जाऊन महिन्याला 3 लाख पगार असणारी नोकरी 3 वर्ष केली. पण या सगळ्यात त्याला डिप्रेशन आलं. भारतात परत येऊनही घरच्यांकडून पाहिजे तसा सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळेच तो अध्यात्माच्या मार्गाला जाऊन बाबा बनला. त्याच्या या स्टोरीने लोकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण केली आणि तो प्रचंड व्हायरल झाला. कधी त्याच्या ब्रेकअपमुळे तो बाबा बनला म्हणूनही IIT बाबा चर्चेत आला. कुंभमेळ्यात लोकांकडून, माध्यमांकडून त्याला खूप अटेन्शन मिळत होतं. तोही माध्यमांमध्ये मुलाखती देत होता. पण महाकुंभ मेळा जसा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता, तसंच त्याच्यावर टीका देखील होत होत्या. त्याची काही विधानं तो ज्या आखाड्यात राहायचा त्या आखाड्याच्या वरिष्ठांना पटली नाहीत. IIT बाबा नशा करतो, नशेत काहीही बोलतो, त्याचं मानसिक संतुलन ठीक नाही, असे आरोप त्याच्यावर झाले. याच पार्श्वभूमीवर त्याला या आखाड्यातून हाकलूनही दिलं होतं. टेक्नॉलॉजीचा अभ्यास असणारा IIT बाबा ते काही बरळणार. IIT बाबा असं चित्र बदलायला फार वेळ लागला नाही. त्यात भर पडली ती IIT बाबाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत पाकिस्तान मॅच आधी केलेल्या एका विधानाची. या मॅचच्या आधी IIT बाबा म्हणाला होता की मी आधीच सांगतो, यावेळी मॅच पाकिस्तान जिंकणार. भारतीय टीम किंवा विराट कोहलीने कितीही जोर लावला तरी भारताला जिंकता येणार नाही. IIT बाबाचं हे विधान जसं सोशल मीडियावर आलं तसा तो लोकांचा निशाण्यावर आला. पण त्याच्या या विधानानं मॅचला पनवती लागते की काय अशी भीतीही सगळ्यांना होती. त्यामुळे सगळे भारतीय क्रिकेट फॅन्स भारताने ही मॅच जिंकण्याची वाट बघत होते. IIT बाबाच्या विधानापेक्षा भारतीय टीमचा खेळ आणि सगळ्या भारतीय क्रिकेट फॅन्सची इच्छा वरच ठरली आणि भारताने पाकिस्तानच्या विरोधातली मॅच जिंकली. विराट कोहलीने सेंचुरी मारली आणि IIT बाबाची भविष्यवाणी फेल ठरली. या मॅच नंतर IIT बाबा प्रचंड ट्रोल झाला. आपल्याला जास्त ट्रोल केलं जाते हे दिसताच IIT बाबाने पुन्हा पलटी मारली. मी असंच काही बरळत असतो. असंच एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला, मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. ही सेलिब्रेशनची वेळ आहे. सगळे सेलिब्रेट करा. मला मनाच्या मनात भारत जिंकणार हे माहीतच होतं, असं ट्विट सुद्धा त्यांनी केलं. पण यानंतर IIT बाबाच्या प्रसिद्धीची सगळी हवाच निघून गेली. या सगळ्यात IIT बाबा आणि त्याची बोलण्याची किंमत कमी झाली होती. पण आता टीव्हीवर झालेल्या एका डिबेट शो मध्ये IIT बाबाने स्वतःचीच अध्यात्माचा अभ्यास असलेला बाबा म्हणून जी इमेज बनवली होती
ती सुद्धा चक्काचूर झाली आहे. या शो मध्ये काय झालं तर IIT बाबा नोएडाच्या एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देण्यासाठी गेला होता. पण ही मुलाखत सुरू असताना टीव्ही चॅनलवाल्यांनी काही धर्मगुरू आणि साधूंना बोलावलं. त्यांना या मुलाखतीचं रूपांतर चर्चेत करायचं होतं. मात्र या धर्मगुरूंना बघताच IIT बाबा जागेवरून उठला. त्यांना इथे का बोलावलं आहे म्हणून चिडला आणि रागारागाने निघून जायला लागला. त्याच वेळी त्याला थांबवण्यासाठी एका धर्मगुरूने त्याचा हात धरला. चिडलेल्या IIT बाबानं तेव्हा आपल्या हातात असलेला कप मधला चहा या धर्मगुरूंच्या अंगावर फेकला. साहजिकच वातावरण तापलं. दोन्ही बाजूनी शाब्दिक वाद सुरू झाले. त्या न्यूज रूम मध्ये भगवे कपडे घातलेल्या एका साधूने IIT बाबा हा पाकिस्तानचा एजंट असल्याचे आरोप केले. IIT बाबा तिथून निघून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र न्यूज रूमचं दार बंद करण्यात आलं. IIT बाबा न्यूज चॅनलच्या लोकांना दार उघडायला सांगत होता. असा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण या सगळ्या प्रकरणानंतर IIT बाबा न्यूज रूम मधून बाहेर आला आणि त्यानं आरोप करायला सुरुवात केली. भगवे कपडे घालून आलेल्या लोकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मला काठीनेही मारलं. माझा कॅमेराही त्यांनी जबरदस्तीने बंद केला. अशी तक्रार सेक्टर 26च्या पोलीस स्टेशन मध्ये नोंदवली गेली. तसंच पोलीस स्टेशनच्या बाहेर या घटनेचा निषेध नोंदवून आंदोलनही सुरू झालं. पण पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर IIT बाबाने हे आंदोलन मागे घेतलं. पण या सगळ्या प्रकरणात न्यूज रूम आणि ज्यांच्यावर IIT बाबाने हल्ला केल्याचे आरोप केले आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ते पण बघूयात. तर या न्यूज चॅनलच्या दाव्यानुसार IIT बाबाची मुलाखत सुरू होती. त्याच दरम्यान त्याला प्रश्न विचारण्यासाठी काही धर्मगुरूंना तिथे बोलावण्यात आलं. तेव्हा IIT बाबा चिडला आणि त्याचा स्वतःवरचा ताबा गेला. त्याचं पितळ उघडं पडण्याची भीती त्याला होती आणि त्या भीतीतूनच त्याने पळ काढला. धर्मगुरूंनी त्याच्या साधू असण्यावरच प्रश्न केले. त्याची उत्तरं त्याला देता आली नाहीत म्हणून तो चिडला. IIT बाबा सनातन धर्माला बदनाम करत असून हा पाखंडी बाबा आहे अशी ही भूमिका या लोकांनी मांडली. या सगळ्या प्रकरणानंतर नोएडा सेक्टर 26चे HSO भूपेंद्र सिंग यांनी IIT बाबांची तक्रार मागे घेतल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा न्यूज रूम मध्ये घडलेल्या घडामोडी हा IIT बाबांनी व्हायरल होण्यासाठी केलेला स्टंट होता का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. जेव्हा महाकुंभ मेळा सुरू होता तेव्हा IIT बाबा हा प्रचंड चर्चेत आला होता. त्याचं शिक्षण, प्रचंड पगाराची नोकरी हे सगळं असूनही तो अध्यात्माच्या मार्गाला लागला यावरून त्याचं कित्येक जणांनी कौतुक देखील केलं होतं. दुसऱ्या बाजूला डिप्रेशनला उत्तर अध्यात्माचं असल्याची चर्चाही सुरू झाली होती. या सगळ्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली आणि पूर्वी चर्चेत नसणारा सामान्य आयुष्यापासून आणि गर्दीपासून लांब पडणारा IIT बाबा अचानक प्रकाश झोतामध्ये आला होता. प्रकाश झोत बातम्यांचा होता, लोकांचा होता आणि प्रचंड प्रसिद्धीचाही. पण त्यानंतरच त्याचं असंबंध बडबडणं, धुंदीत असल्यासारखं वावरणं याची प्रचंड चर्चा झाली. त्यातूनच त्याच्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या साधू संतांनी त्याला आखाड्याच्या बाहेर ठेवलं होतं. तो अचानक गायब सुद्धा झाला होता. पण तो पुन्हा दिसला तो कॅमेरा समोरच. मुळात कुंभमेळा संपल्यावर साधू कुठे जातात हा प्रश्न अनेकदा पडतो. पण हा IIT बाबा वेगवेगळ्या कारणानं न्यूज इंडिया समोर येत राहिला आणि त्यातूनच त्याच्या प्रसिद्धीचा फुगा फुटला. तुम्हाला IIT बाबा बद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या ट्रेन युअर ब्रेन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.